हात जोडा. पहिलं गणपतीला साथ घालूया. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्तोत्र श्री विघ्नार्थिये. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेश गणपती बाप्पा. हे विघ्नहर्ता विघ्नहरा हे गणेशा गणपती बाप्पा. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त दरवर्षी आम्ही हा जो काय गोविंदा पथकाचा जो काय नारळ वाढवण्याचा आणि सरावाचा जो हा नारळ आमच्या तुमच्या पायापाशी पुढे केलेला आहे तो वाढवतो आहे आम्ही. तुमचे नाव घेता क्षणी सगळ्या काही इडापिडा असतील त्या दूर करायच्या. या लेकरांचा हा साहसाचा खेळ आहे, धाडसाचा खेळ आहे. कोणाला कसल्या प्रकारची इडापिडा होता का नाही गोप त्या दही काल्यापर्यंत. तर ही सगळी कामे ही सगळी आनंदाचे उत्साह आणि एक क्षण सकाळ सुखा समाधानाचे राहू दो. आणि सगळ्या गोष्टीकडे तुम्ही पाठी सादर राहा आणि हा केलेला कार्यक्रम आयोजलेला कार्यक्रम आमचा सिद्धीच पार पाडावा आणि चांगल्या प्रकारे आमचा हा सराव होऊन चांगल्या मनोरथ आमचे हे माणसाचे मनोरे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे रचून जावेत आणि कसल्याही प्रकारची हानी इडापिडा होऊ देऊ नये म्हणून हे गणपती बाप्पा हे आमचा साकडा आणि आमची केलेली वेळी बाबी सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये राहणार. गणपती बाप्पा आता ब्राह्मण देवाला साथ घालूया. मुंबई जिल्ह्यातील दादर तालुक्यातील प्रभादेवी गावातील खाडे गावातील सदानंदवाडीतील स्थान मालक जागेवाले मालक क्षेत्रपालक श्री ब्राह्मणदेव महाराज की. श्री ब्राह्मणदेव महाराजा. बाबा या तुमच्या नावाने आणि तुमचं नाव घेऊन तुमची आराधना करून जो काय आज मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त साधून या गोविंदा पथकाचा या गोविंदा उत्सवाचा जो काय आज आम्ही सर्वाचा नारळ तुमच्या पायी ठेवलेला आहे तो आपला मान्य करून घ्या. सामोरे येऊन या लेकरांचा शुभाशीर्वाद देऊन सगळ्या गोष्टीमध्ये सांभाळून घ्या. हा धाडसाचा खेळ आहे, गोविंदा खेळ आहे. कुणाला कसल्याही प्रकारची इडापिडा होता कामा नाही, इजापिजा होता कामा नाही. या क्षणापासून तर ते शेवटच्या दही काल्याच्या रात्रीपर्यंत जो काही उत्सवाचा आनंद आहे तो या आनंद तुम्ही द्विगुणित करावा आणि कसल्याही प्रकारची इडापिडा होता का नाही पुन्हा एकदा ही विनंती करून आम्ही दिलेली ह्या भेट तुम्ही मान्य करून घ्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या बाबतीत आम्हाला सांभाळून घ्या. श्री ब्राह्मणदेव महाराज की.
तालुक्यातील प्रभादेवी गावात खेडेगावात सदानंदवाडी पूर्वीची पत्राचा आणि आताची विद्यमान जे खापरीदेव सोसायटी या जागेचे राखणदार क्षेत्रपालक श्री खापरीदेव महाराज की हे देवाची खापरीदेव महाराज पूर्वीपासूनचा बंधुभाव राखणीची ब्राह्मणदेवाची लेकरं आलेली आहे तुझ्या पायापाशी. आज गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून जो काही गोविंदा पथकाचा हा हंडी फोडण्याचा सराव जो करताय तर त्या याचा औचित्य साधून तुझ्या पायापाशी तुझा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे. पण त्याच्या डोक्यावर शुभाशीर्वादाचा हात देऊन त्यांचे जे साताचे थर लागायचे ते 8-9 प्रकारचे असे थर मनोरे लागू दे आणि सगळ्या गोष्टीमध्ये अख्ख्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये श्री ब्राह्मणदेव महाराजांचा नाव होऊ दे. आणि हा धाडसाचा खेळ आहे, साहसाचा खेळ आहे. या खेळामध्ये कुणाला काही कसल्याही प्रकारची इजा होऊ शकते. तर तेव्हा तुम्ही याची जाणीव घेऊन या लेकराच्या डोक्यात शुभाशीर्वादाचा हात ठेवून या लेकराचं रक्षण करावं, त्यांना सांभाळून घ्यावे. कोणत्याही प्रकारची इडापिडा होता कामा नये, इजा होता कामा नये आणि या लेकरामध्ये कोणत्याही प्रकारचे आपापसातली भांडणं निर्माण नाही येता सगळ्यामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण करून ठेवा. श्री खापरीदेव महाराजा म्हणून ही दिलेली हात भेटी मान्य करून घ्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये सांभाळ करा. आजच्या या उत्सवापासून या क्षणापासून तर दैताल्याच्या शेवटच्या रात्रीमध्ये लेकराला सुखा समाधाने नांदू दे, घेऊन देत आणि आनंदाचा उत्सव आनंद गणित करून त्याला खूप आशीर्वाद द्यावा. श्री खापरीदेव महाराज की देवदेवतांचे नामस्मरण करून ही ब्राह्मणदेवाच्या पंखाखाली आश्रयाखाली वाढलेली लेकरं आज श्री गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून तो दहीहंडीचा सराव करण्यासाठी लेकरं ही आज सजलेली आहेत, धाडसावलेली आहेत. तर देवा सर्व देवदेवतांना विनंती करतो की आपला शुभाशीर्वादाचा हात
त्या लेकरांच्या पाठीशी आणि डोक्याला हात ठेवून त्यांना उपकृत करावे, शुभाशीर्वाद देऊन त्यांना सांभाळून घ्यावे. आज या गोविंदाचा खेळ मानवी मनोरे रचण्याचा जो हा साहसाचा खेळ आहे, त्या खेळामध्ये कुणालाही काही होऊ शकते. तर तेव्हा विनंती आहे की या खेळामध्ये कोणालाही या लेकरा बाळांना कसल्याही प्रकारची इडापिडा होता कामा नये, इजापिजा होता कामा नये आणि या लेकरांमध्ये एकोपा राहून गुण्या गोविंदाने आणि सुखात समाधानाने वागावीत राहावीत. आणि याच्या क्षणापासून ते थेट दहीकाल्याच्या रात्री 12 नंतर जे काही क्षण आहे त्या क्षणापर्यंत सगळी लेकरावर सुरक्षित आणि सुखी आणि संपन्न आणि आनंदित राहावी. या सर्व लेकरांचा आनंद द्विगुणित करावा म्हणून देवा सर्व दैवतांच्या पुढ्यात हा जो काय या लेकरांनी आपली हातभेट दिलेली आहे ती मान्य करून घ्या आणि सगळ्या गोष्टींचा सांभाळ करा. श्री हनुमंत महाराज की, चामुंडे महाराज की, भोलेनाथ शंकर महाराज की, सद्गुरु साईनाथ महाराज की, दत्तगुरु महाराज की, स्वामी समर्थ महाराज की.
ब्राह्मणदेव महाराज की श्री ब्राह्मणदेव महाराजा तेव्हा या गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून आज जो काय या दहीहंडीचा मानवी मनोरे रखण्याचा जो काय आम्ही मनसुबा योजलेला आहे तर या क्षणाची सुरुवात आत्तापासून करतोय. म्हणून देवा श्री ब्राह्मणदेव महाराजा दिलेले हात मान्य करून घे, वेळीवारची सेवा मान्य करून घे. आणि आतापासून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या क्षणापासून हा धाडसी खेळ आहे, साहसाचा खेळ आहे. तर या खेळामध्ये कुणाला काही कसल्याही प्रकारची इजापिजा होऊ शकते. तर देवा तुमचा कृपाशोध या सर्व लेकरांच्या पाठीशी सादर राहू द्या. सगळ्या लेकरांच्या डोक्यावर शुभाशीर्वादाचा हात देऊन या लोकांना सगळ्या मुळाबालांना सगळ्यांना सांभाळून घ्यावे आणि कोणत्याही प्रकारची इडापिडा होता कामा नये. आणि हा जो गोविंदाचा हा जो मनोरथ आम्ही जो मनोरे रखण्याचा जो काही आम्ही साहस केलेला आहे तो यशस्वीरित्या पार पडू द्या. सर्व लेकरांची इच्छा आहे की आतापर्यंत आम्ही 7 थर लावत होतो, आमचे 8 ते 9 थर लागावेत. आणि जिथे लॉटरी पद्धतीने जो काय आमचा निर्णय लागतो त्या निर्णयामध्ये आम्हाला नेहमीची नाराजी येते. तर देवा कुठल्याही प्रकारची त्यांची काय पार्सिलिटी असू दे, काही खोटे मनोरथ असू दे, पण देवा तुझं नाव घेता क्षणी त्या ठिकाणी आमची चिठी निघू दे. तर देवा पुन्हा एकदा विनंती करून ही दिलेली हातभेट आपली मान्य करून घ्या, सगळ्या गोष्टी सांभाळून घ्या आणि या लेकरांचा सांभाळ करा. श्री ब्राह्मणदेव महाराज की